असतील आणि मालेगावकरांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिफ शेखनी काही दखल घेता कामा नये. तो माजी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणून जी काही नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना. कुर्सी पे बैठने वालों को जमीन की अहमियत याद रहे, सच दिखाते हैं हम. सच का सामना में आपका एक बार फिर स्वागत है. मालेगावला मिनी पाकिस्तान म्हटल्यामुळे आपल्याला नोटीस पाठवण्याची चर्चा आहे. 7 दिवसाच्या आत जर मालेगावकरांची माफी मागितली नाही तर कोर्टात खटला दाखल करण्याचे आमदार आसिफ शेख आणि समाजवादीच्या नेत्या शाने हिंद यांनी सांगितलं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याची काही जी कारणं त्याचे पुरावे मी तुम्हाला आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत. ज्या आमच्या मालेगाव शहरामध्ये अगर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तिथे अन्य जिहादी लोकांचा कारभार लँड जिहाद आणि लव्ह जिहादच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल, तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकरांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिफ शेखनी काही दखल घेता कामा नये. तो माजी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणून जी काही नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना. मी काय चुकीचं बोललेलो नाही, मी मालेगावकरांच्या हितातच बोललेलो आहे. आज आमच्या देवेंद्र फडणवीसजींमुळे बीजी शेखरांमुळे तिथे 300 कोटीपेक्षा जास्त झालेल्या वीज चोरीची रिकव्हरी सुरू झालेली आहे. जो जनतेचा पैसा आहे, जो सरकारचा पैसा आहे, म्हणून ह्यांच्या दाड्या कुरवडल्यामुळे ह्यांच्या योग्य धुंगणाखाली मिरची लागल्यामुळे आता ही तडफड चालू आहे. त्या तडफडीला मी जास्त दखल घेत नाही. म्हणजे तुम्ही माफी मागणार का? मी कशाला माफी मागू? मी काय चुकीचं बोललोच नाहीये. जिथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तर तिथे पाकिस्तानच म्हणणार ना. महाराष्ट्रामध्ये इथे भारताचा जय जयकार केला जातो, पाकिस्तानचा जय जयकार केला जात नाही. म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. जे काय आम्ही कायदेशीर किंवा त्याला जे काय उत्तर द्यायचं उत्तर दे. तर विजय वडेट्टीवारांनी आता सकाळी आरोप केलाय की कमिशन आणि वसुली